बहुत ही खुशी की बात है कि हमारे नेता सभागृह में मुंबई कॉरपोरेशन के भारतीय जनता पार्टी के हाउस लीडर माननीय गणेश खडकर जी के दफ्तर का उद्घाटन हुआ है। इन्होंने जीवन भर लोगों की सेवा की है और मुझे खुशी है कि अब ये केंद्र इस क्षेत्र में सभी के समस्याओं का निवारण करने के लिए स्थापित हो गया है। जिस प्रकार से मनीषा ताई ने जीवन पर हमारे सभी भाई बहनों को एक उज्जवल भविष्य के लिए सेवा की है, ऐसे ही हमारे सभी नगर सेवक सेविकाएं साथ में मिलकर मनीषा ताई और भारतीय जनता पार्टी महायुति के सभी कार्यकर्ताओं के साथ इस क्षेत्र को उज्जवल और उत्तम बनाने में हम सब सेवा करेंगे, कोई कसर नहीं छोड़ेंगे। मुझे विश्वास है कि सबके सामूहिक प्रयास से दहिसर और पूरा उत्तर मुंबई देश की और मुंबई की शान बनेगी। रोजगार मिलावा के माध्यम से लाखों लोगों को रोजगार मिला है। सर, टारगेट क्या है, आगे और कितने युवकों को रोजगार मिलेगा? बहुत स्पष्ट निर्णय भारतीय जनता पार्टी और महायुति के सभी कार्यकर्ताओं ने उत्तर मुंबई के लिया है कि उत्तर मुंबई में एक भी युवा युवती, एक भी नौजवान, एक भी व्यक्ति जो किसी प्रकार का काम करना चाहे उसको बेरोजगार नहीं रहने देंगे। चाहे वो स्वयं रोजगार हो, चाहे कोई स्टार्टअप हो, कोई उद्यमी के रूप में अपना व्यापार या उद्योग चलाना चाहे, या कौशल विकास केंद्र से अपने कौशल को बढ़ाकर कोई और काम में अच्छी तनख्वाह पाकर अपने भविष्य के शिल्पकार बन पाए, ऐसा सुविधाएं इस पूरे क्षेत्र में उपलब्ध कराने की जिम्मेदारी ली है हमने। और इसको अटल बिहारी वाजपेयी कौशल विकास केंद्र से शुरू किया। आज आप वहां जाएं तो आप देखेंगे अलग अलग प्रकार के कौशल विकास के कार्य चल रहे हैं। आगे चलकर दहिसर में, शिमपोली में, बोरीवली में, मलाड में, कांदिवली में, हर एक क्षेत्र में हम चाहते हैं कि इसी प्रकार का एक कौशल विकास केंद्र बने। मागा थाने में भी इस प्रकार का एक कौशल विकास केंद्र या एआई इंक्यूबेशन हब बनाकर हम इस पूरे क्षेत्र में टेक्नोलॉजी और स्किल डेवलपमेंट का एक सेंटर्स ऑफ एक्सीलेंस क्रिएट करना चाहते हैं। शरद पवार जी महाराष्ट्र सरकार की तारीफ की है, उसको आप किस तरह से देखते हैं? स्वाभाविक है, अगर अच्छा काम हो रहा है तो कितना भी बड़ा आलोचक क्यों ना हो, अच्छा काम रहता है। जनता की सेवा जो माननीय देवेंद्र फडणवीस जी, एकनाथ राव और सुनेत्रा ताई के नेतृत्व में महायुति की सरकार महाराष्ट्र में कर रही है, जिस प्रकार से अलग अलग योजनाओं से जनता की सेवा हो रही है, जिस प्रकार से माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के मार्गदर्शन और कुशल नेतृत्व में महाराष्ट्र तेजी से आगे बढ़ रहा है, मुंबई आगे बढ़ रहा है, मुझे पूरा विश्वास है कि महाराष्ट्र के लोग, महाराष्ट्र की जनता माननीय मोदी जी के, माननीय देवेंद्र फडणवीस जी के, एकनाथ राव और सुनेत्रा ताई के नेतृत्व से संतुष्ट है। आगे हमें बहुत सारा काम करना है। सबके आशीर्वाद से, सबके सामूहिक प्रयास से हम सब इन कामों को आगे बढ़ाएंगे। थँक्यू सर। मी हा शब्द दिला होता की निवडणूक झाली, निकाल लागला की मी तुमच्या सेवेत हजर होईन। मी 5व्या दिवशीच नवीन कार्यालयात बसायला सुरुवात केली होती आणि यानंतर हे आता ज्याला आपण वेल इक्विप्ड कार्यालय म्हणू शकतो, जनतेच्या सेवेसाठी आम्ही या ठिकाणी सुरू करत आहोत। तुम्ही बघू शकता खूप नागरिकांचा चांगला प्रतिसाद, म्हणजे संपूर्ण परिसर भरलाय, पुरं ट्रॅफिक जाम झालंय। मलाही अपेक्षा नव्हती की माझ्या परिसरातील सोसायट्यांमध्ये एवढे नागरिक, ज्येष्ठ नागरिक, सोसायट्यांचे चेअरमन, सेक्रेटरी या कार्यक्रमाला एवढ्या संख्येने येतील। या कार्यालयातून नक्कीच जनतेने ज्या विश्वासाने मला संधी दिली आहे त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करेन, एवढं नक्की सांगतो। केंद्रीय मंत्री ते घेऊन स्थानिक आमदार असतील किंवा मुंबई अध्यक्ष असतील, ते सर्व आपल्या कार्यालयाच्या उद्घाटनाला उपस्थित होते। वरतून आपल्याला पूर्ण सपोर्ट आहे असं म्हणा। बघा, असं आहे, गेली अनेक वर्ष मी पक्षाचं काम करतोय। यावेळेला मला पक्षाने संधी दिली म्हणून निवडणूक लढलो
संधी नसती जरी दिली तरी पक्षाचं काम मी प्रामाणिकपणे करतच होतो. त्यामुळे सगळ्यांचं माझ्यावर प्रेम आहे, मला आशीर्वाद आहेत. आणि निवडणुकीत तुम्ही पाहिलं असेल की झाडून सर्व नेते रोज चौकशी करायचे, मला मदत करण्यासाठी आले. माझ्या अप्रोच मी प्रचाराला असताना त्यांनी बैठका घेतल्या. पक्षाचं काम करता करता प्रामाणिकपणे आपण जेव्हा काम करतो तेव्हा पक्ष आपल्या पाठीशी उभा असतो आणि त्याचं प्रत्यंतर झालंय. केंद्रीय मंत्री असो, मुंबई अध्यक्ष असोत, सर्व आमदार असोत, नगरसेवक, म्हणजे दक्षिण मुंबईतही नगरसेवक इथे आलेत. मुलुंड भांडूपचेही नगरसेवक आज या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मला शुभेच्छा द्यायला इथे आलेत. उत्तर मुंबईचे झाडून सर्व नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी असतील ते देखील या ठिकाणी आवर्जून सगळे उपस्थित आहेत. म्हणून खूप बरं वाटतं की आपण जे काम करत असतो त्याची पोचपावती कुठे ना कुठे या अशा उद्घाटन किंवा इतर कार्यक्रमांच्या निमित्ताने मिळते. मित्रमंडळी आहेत ज्यांनी निवडणुकीमध्ये मला, ज्याला तन्मन धन म्हणू शकतो, मदत केली. या वॉर्डामध्ये निवडणुकीत किती दहशत होती ती तुम्हाला माहिती आहे. मी घोसाळकर फॅमिलीच्या विरुद्ध निवडणूक लढत असताना ज्यांनी ज्यांनी मला मदत केली ते सगळे आज या कार्यक्रमाला आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आभारही मानतो आणि पक्षाचंही मी मनापासून आभार प्रकट करतो. केलेला आहे काय जनसंपर्क वाढेल. मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश खंडकरजी यांच्या कार्यालयाचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे आणि या ठिकाणी स्थानिक दहिसरमधील आणि आजूबाजूच्या परिसरातील तमाम जनतेची सेवा करण्याकरता हे सेवालय या ठिकाणी त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे. या उद्घाटनाला आमदार मनीषाताई चौधरी, आमदार अतुल भातखळकरजी, आमदार योगेशजी सागर, सर्व या ठिकाणी नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते आणि विशेष करून म्हणजे स्थानिक जनताही मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी या कार्यालयाच्या उद्घाटनाला उपस्थित आहे. मी सभागृह नेते गणेश खंडकरजी यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून या परिसरातील तसेच मुंबई शहरातील नागरिकांकरिता चांगलं काम येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हातून घडेल अशा प्रकारच्या त्यांना शुभेच्छा देतो आणि परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. SIR ला घेऊन बैठक उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये काय नेमकं त्या बैठकीत चर्चा झाली आणि काय पुढचं प्लॅन आहे. संघटनात्मक बैठक ही उत्तर मुंबईची आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती आणि संघटनात्मक बांधणी, येणाऱ्या काळामधील कार्यक्रम आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता आल्याच्या नंतर महानगरपालिकेच्या माध्यमातून शेवटच्या मुंबईकरांना कशा प्रकारे आपण सेवा सुविधा देऊ शकतो, संघटनेचा उपयोग या कार्यामध्ये कशा प्रकारे होऊ शकतो, जनता आणि लोकप्रतिनिधीच्या मध्ये आणि महानगरपालिकेच्या मध्ये संघटना ही कशा प्रकारे सेतूचं काम करू शकते, अशा विविध विषयांवरती या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. विनायक राऊत यांचे जे सून आहेत, गंभीर आरोप त्यांच्यावर लावण्यात येत आहेत, काय म्हणाला. अरे बापरे, निघाले नाही, कायद्याच्या अधीन राहून जी काही प्रक्रिया आहे, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आहे, या अंतर्गत त्याच्यामध्ये कारवाई जी काही होत आहे आणि त्यामुळे कायदा हा सर्वांसाठी सारखा असतो. कायद्याच्या समोर सर्व समान असतात आणि त्या हिशोबाने ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करून त्यामधली सत्य परिस्थिती जाणून या ठिकाणी जी काही कारवाई आहे ती होईल. तर जे आहे महाराष्ट्राचं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली हे चांगलं काम करतच आहे आणि त्यामुळे चांगलं काम करत असलेल्या सरकारचं सर्वच जण कौतुक करतच असतात की 2029 मध्ये जेव्हा भारताची इकॉनॉमी ही $5 ट्रिलियन इकॉनॉमी झालेली असेल त्यावेळी महाराष्ट्राची इकॉनॉमी ही $1 ट्रिलियन इकॉनॉमी झालेली असेल आणि ती $1 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याच्या दृष्टिकोनातून देवेंद्रजींनी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जी जी काही पावलं उचललेली आहेत, शेतीच्या क्षेत्रामध्ये असेल, ऊर्जाच्या क्षेत्रामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला या देशामध्ये न्यूमरो उनो किंवा नंबर 1 केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नंबर 1 ची पोझिशन टिकवून दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, की कशा प्रकारे भारत ज्या वेळेला विश्वगुरु होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली, त्यावेळेला विश्वगुरु होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा हा आमच्या महाराष्ट्राचा होणार आहे आणि महाराष्ट्राचा आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र त्या दिशेने कूच करत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.